मैत्रिणींनो, हा आहे मेकअपचा बिफोर लुक. तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला मी CTM करून घेतले. CTM केल्यानंतर पूर्ण फेसवर मी मॉइश्चरायझिंग क्रीम लावून घेतले. त्यामुळे फेसवरचा जो ड्रायनेस आहे तो निघून जातो. नंतर मी प्रायमर पूर्ण फेसवर लावून घेते आहे. प्रायमर लावल्यामुळे एक फ्लॉलेस इफेक्ट येतो. जे काही आपण कन्सिलर किंवा कॉन्टुरिंग करणार आहे ते प्रॉडक्ट व्यवस्थित ब्लेंड व्हायला मदत होते. आता करेक्टरच्या साहाय्याने मी अंडर आय सर्कल किंवा चेहऱ्यावरती जे काही बारीक सारीक काळे पॅचेस असतात ओठाभोवती किंवा फोरहेडवर, ते सर्व मी कव्हर करून घेतले. फिंगर्सच्या साहाय्याने व्यवस्थित ते मर्ज केल्यानंतर परत ब्युटी ब्लेंडरने परत व्यवस्थित इव्हन करून घेतले. नंतर क्रायलॉनचे कन्सिलर घेतलेले आहे. स्किन टोनला मॅच असे कन्सिलर मी ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने व्यवस्थित फेसवरती लावून घेते आहे. नंतर मध्ये थोडं मी स्प्रे केलेला आहे, जेणेकरून आपली जे काही कन्सिलर आहे ते ड्राय पडू नये म्हणून थोडं स्प्रे करून घेतले. नंतर आयब्रोज ज्या आहेत त्या व्यवस्थित डिफाईन करून घेतल्या. आय शॅडोचं ॲप्लिकेशन आता करून घेते आहे. तुमचा ड्रेस कोड जो आहे त्याचा कलर जसा आहे त्याला थोडंफार मॅच असं मी आय शॅडो लावून घेते आहे. नंतर मस्करा लावते आहे. मस्करा लावताना थोडा सांभाळून लावावा. नंतर टी झोनवरती मी हायलायटरचे ॲप्लिकेशन करते आहे, जेणेकरून थोडा उठाव फेसवरती दिसेल. गालांवर किंवा नोज ब्रिजवर, फोरहेडवर हायलायटरची शाईन छान दिसून येते. नंतर लिप्सला लिप लायनरने डिफाईन करून लिपस्टिक फिल करून घेते आहे. त्यामुळे व्यवस्थित लिपस्टिक लागते, कुठेही लिपस्टिक बाहेर जात नाही. नंतर शेवटी मेकअप स्प्रे मारून घेतला आणि हा आहे मेकअपचा फायनल लुक.